बारामतीमध्ये कृषी प्रदर्शनी आहे, जागतिक दर्जाची प्रदर्शनी असते. त्यामुळे साहेब असतील, दादा असतील, रोहित पवार असतील, त्यांचे वडील असतील, अमोल कोल्हे, दत्तामामा भरणे किंवा आगामी काळात कशा लढायचे याबद्दल पक्ष पातळीवर निर्णय होईल, तो अद्याप काही झालेला नाही. पण पवार परिवार हा सुरुवातीपासून एकत्र आहे, ठाकरे परिवार पण एकत्र होता आणि प्रत्येक परिवार एकत्र आलाच पाहिजे. त्यात काही कोणाच्या मनात पवार साहेब सर्व भेटले आहेत. एकीकरणासाठी काही चर्चा सुरू झालेली आहे का दोन्ही राष्ट्रवादी? बारामतीमध्ये कृषी प्रदर्शनी आहे, जागतिक दर्जाची प्रदर्शनी असते. त्यामुळे साहेब असतील, दादा असतील, रोहित पवार असतील, त्यांचे वडील असतील, अमोल कोल्हे, दत्तामामा भरणे, शशिकांत शिंदे साहेब एकत्र भेटलेत. सध्या तरी काही त्याची बाबत चर्चा नाही आहे. पुढे आता जिल्हा परिषद आम्ही तुतारीसोबत लढायचं की काय करायचं किंवा आगामी काळात कशा लढायचं याबद्दल पक्ष पातळीवर निर्णय होईल, तो अद्याप काही झालेला नाही. महाराष्ट्रात या निवडणुकीनं दोन कुटुंब म्हणजे राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र आले. त्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या प्रक्रियेला काहीशी सुरुवात झाली आहे असं म्हणता येईल. परिवार म्हणून पवार परिवार एकत्र सुरुवातपासून राहिलेला आहे. सध्या तरी यावर मी बोलणार नाही, पण मला असं वाटते पुढे तुम्ही जिल्हा परिषदच्या निवडणुकीपर्यंत काय अजितदादा निर्णय घेतात तो पाहणं महत्त्वाचं ठरेल. पण पवार परिवार हा सुरुवातपासून एकत्र आहे, ठाकरे परिवार पण एकत्र होता आणि प्रत्येक परिवार एकत्र आलाच पाहिजे. त्यात काही कोणाच्या मनात दुमत असण्याचं कारण नाही. नक्कीच अनपेक्षित निकाल आहेत. ज्या पद्धतीनं अजितदादांनी पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये मेहनत घेतली होती, इतक्या ताकदीनं त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं वारं होतं, हे असताना अशा प्रकारचे अनपेक्षित निकाल पुणे आणि ओव्हरऑल महाराष्ट्रात येणं हे फार धक्कादायक आहे. मला असं वाटते की लोकांच्या मनामध्ये आणखी संभ्रम निवडणुकीच्या बद्दल वाढू नये, तर आगामी जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणुका येतील त्या बॅलेट पेपरवर घेतल्या गेल्या पाहिजे. कारण आम्ही ज्या प्रभागामध्ये काल गोंधळ पाहिला की अनेक ठिकाणी 2-2, 3-3 तास इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन बंद पडणे, अनेक ठिकाणी लाईनची अडचण असणे, रिकाउंटिंगसाठी अर्ज केल्यानंतर सुद्धा अधिकाऱ्यांनी प्रतिसाद न देणे जिथं शंका आहे तिथं, म्हणजे जे काही नियमावली निवडणूक आयोगाने घालून दिलेली आहे तर कुठलाही फॉलो इथल्या अधिकाऱ्यांनी केलेला नसणे. त्यामुळे आमच्या मनात निवडणुकीच्या निकालाबद्दल माझ्या मनात तरी शंका आहे. पुढे ह्या शंका अजून बळावू नये म्हणून पुढच्या निवडणुका ह्या बॅलेटवर झाल्या पाहिजे असं मला वाटतं. पुढच्या निवडणुका म्हणजे जिल्हा परिषद पासूनच, कारण पहिल्या फेजमधल्या निवडणुका आता फेब्रुवारी महिन्यात असतील, एप्रिल महिन्यामध्ये सेकंड फेज सुरू होणार, त्या बॅलेट पेपरवर घेतल्या गेल्या पाहिजे. एकंदरीत अशा प्रकारचं चित्र म्हणजे पुण्यामधलं बद्दल तर मला शॉक आहे. आणि पवार साहेबांचा जो तुतारी पक्ष लढला तो महाराष्ट्रात अनेक ठिकाणी खातं पण उघडू शकला आणि शून्य आहे. आमच्या एका कॅन्डिडेटला 88 घरातली मतं असताना प्रत्यक्ष मतदान 68 दाखवलं गेलंय. आज मोरे, वसंतराव मोरे यांनी सुद्धा तसा आक्षेप घेतलाय. त्याच्यामुळे अनेक लोकांच्या मनात ईव्हीएम बद्दल शंका आहे. आता ती कालच्या निकालानंतर माझ्या मनात ती प्रबळ झालेली आहे. त्याच्यामुळं याचं एकदा जर वाटते, सरकारलाही वाटते किंवा सगळ्यांना वाटत असेल की अशा प्रकारचे निकाल आणणं, मला असं वाटतं की हे निकालात मला साशंकता आहे. पुढच्या निवडणुका बॅलेटवर झाल्या पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. टॉप बेनिफिशरी जे आहे ईव्हीएमचे ते तुमचा मित्रपक्ष भाजप आणि शिंदेची शिवसेनेचा असतो, जे चित्र समोर येतं. आता आपल्या अकोल्यामध्ये 21 जागा काँग्रेसला आला, 21 जागा काँग्रेसला, 4 जागावर समाधान, मागच्या 4-5 जागेवर समाधान होतं, नंतर ते 13 जागेवर आलं, आता ते 21 जागेवर त्या ठिकाणी गेलंय. म्हणजे काय होतं की अकोला शहरामध्ये काँग्रेसची तर लॉटरीच लागलेली आहे. जिथं काही महिला भगिनी होत्या त्यांना 2 अपक्ष चालवायचे होते, 2 पंजा चालवायचे होते, त्यांनी डायरेक्ट 4च काँग्रेस चालवले आणि झाल्यानंतर माहीत पडलं की आम्ही 4 पंजाचे बटणं दाबले म्हणून. म्हणजे 4 बटणं दाबल्याशिवाय बीपच वाजत नव्हता. त्याच्यामुळे हे सगळं पथ्यावर काँग्रेसच्या पडलंय. आणि अशा प्रकारे मला असं वाटते पिंपरी चिंचवडमध्ये तर आमच्या मित्रपक्षाच्या पथ्यावर ते पडलंय सगळं. पुण्यामध्ये सुद्धा तसंच झालंय. त्याच्यामुळे पुणे आणि एकंदरीत निकालानंतर मला माझी शंका बळावलेली आहे. एक प्रश्न, महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.